हॅलो. हॅलो. हा पिशे साहेब नमस्कार. नमस्ते नमस्ते. मी महेंद्र साठे बोलतोय. बोला की. येळापूर पॅटर्ना न्यूज नेटवर्क बर चॅनल पत्रकार बर बोलतोय. बोला की. तुम्ही बाईट दिली, एक नंबर दिली बाईट. बर त्याच्यासाठीच मी फोन केला तुम्हाला सर. बर तुम्ही त्याचं पडताळणी केली का? पडताळणी करायच्या आधी तुम्ही कशी काय बाईट दिली हो सर? कशाची पडताळणी साहेब? तुम्ही जी बोलला साठे सरा हम्म विरोधात किंवा हम्म सचिन सराच्या विरोधात. नाही नाही पहिल्यांदा तर साठे सरांचं सांगतो तुम्हाला. हा. साठे सरांनी परवा दिवशी हम्म. न माहिती घेता जी पोस्ट टाकली होती ती बघितली का तुम्ही? मी बघितली ना. हा. हा. मग ती पोस्ट कशी होती की आमदाराला बदनाम करण्यासाठी. आता मग अधिवेशन होतं, ऐका की, ऐक. अधिवेशन होतं. अधिवेशनात बघा, प्रत्येक समाजातल्या प्रत्येक कुटुंबाबरोबर आमदार असतात काय. बर आणि हे अधिवेशन चालू होतं सोमवारपासून, म्हणजे तिसरा आठवडा होता ही. हा. 15 दिवस झालं अधिवेशन चालू आहे. आता सोमवारपासून तिकडच होतं. बरं ऐका की सर. आणि जी घटना ऐका झाली, की ऐका ऐका की, की ऐका की ऐका हा ऐका. हा ऐकतो तुमचं बी ऐकतो, माझं माझं बी ऐका. ऐका की. ऐका की. हा बरं बोला. तुमच्या जी बोलताय त्या प्रश्नाचं उत्तर मी देतोय. हम्म ऐका की सर. हम्म सर अधिवेशन मध्ये होतं, हम्म बरोबर आहे. हो. घटना घडली. हम्म तुम्ही काय म्हणला बाईट मध्ये की घटना घडल्या दिवशी आमच्या आमदार साहेबांनी फोन केलं, DYSP ला हम्म केलं, समाज कल्याणला केलं, गुन्हा दाखल करायला लावला. नाही 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 नाही, तसं ऐका नाही ना. म्हणलो. हा बरं, हा बोल बोल. बोललाय तुम्ही बाईट मध्ये सर. मी बरं तुमची हा, बाईट ठीक आहे. हा, ऐकूनच तुम्हाला फोन केलाय. बरं ठीक आहे, तुम्ही बोला, मी ऐकतो. तुमची बाईट ऐकूनच मी तुम्हाला कॉल केलाय हो सर. बरं बरं बरं. हा हा. तुम्ही काय म्हणला आमदार साहेबांनी फोन केला, गुन्हा दाखल करायला लावला, हम्म DYSP ला फोन केला, पोलीस स्टेशनला फोन केला, हम्म बरोबर आहे. हो हो. मग मला सांगा, आम्ही सकाळी ज्या दिवशी गोळीबार झाला, बर ज्या दिवशी गोळीबार झाल्या झाल्या आम्ही इनामदार डॉक्टरच्या इथे गेलो. बर बर गेल्यानंतर आम्हाला कळलं की असं असं झालं. बर मग आम्ही तिथनं परत काय केलं, आम्ही पंचनामा केला, सगळं केलं बर आणि आम्ही पोलीस स्टेशन पाशी गेलो. आम्ही जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही बर तोपर्यंत आमच्या मातंग समाजाचे लोक 500 लोक होते तिथे पोलीस स्टेशनला. बरोबर. मग तिथं त्या टाइमिंगला आमदार साहेबाचा कुठला फोन आला नव्हता किंवा कुठल्या DYSP ला फोन आला नव्हता. हम्म ऐका, हम्म हे मी योग्य मध्ये ध्यान देऊन तुम्ही ऐका माझं एवढं बघ. ऐकतो की, ऐकतो. हा. मग तिथं आमदाराचा फोन आला नव्हता किंवा कुठल्या गोष्टीचं काय झालं नव्हतं. आम्ही जोपर्यंत गुन्हा दाखल करत नाही, जोपर्यंत अटक करत नाही आरोपीला, तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेतलं नव्हतं सर. बरोबर बरोबर. हा. मग तुम्ही आता मला सांगा, तुम्ही काय मागा म्हणला बाईट मध्ये की आमदारानं फोन केलं, आमदारानं गुन्हा दाखल करायला लावला, अटक करायला लावली, आमदाराने सगळं DYSP चा फोन केला. आता ह्याच्यावर मला तुम्ही बोला. बर. आता बोला बोलू का मी? बोला आता तुमच्यासाठीच बोलतो मी. हा हा. आता तुम्ही काय म्हणताय, आम्ही सगळी तिथं समाज बांधव होतो, हो 500 जण होतो, आम्ही दाखल करेपर्यंत होतो, बरोबर. हो बरोबर आहे. आता प्रशासनाला फोन करताना काय आमदार साहेबाचा प्रत्येक फोन असं काय दुसऱ्यासारखं रेकॉर्डिंग करत नाहीत हो. अहो ऐका ना आता सर. फोन केलेला ऐका सर. सर काय ऐका. की. ऐका सर. हा हा हा. तुमच्या आमदार साहेबाला माहितीच नव्हतं ही. हम्म, ऐका, पहिली गोष्ट, तुम्ही हम्म, बाईट देताना चुकी देता, तुम्ही त्याचा पाठपुरावा करत जावा हम्म. आणि मग परत बोलत जावं बाईट देताना. बाईट द्यायची म्हणजे असं काही किरकोळ नाही की तुम्ही तालुक्याच्या इशावर बोलताय, आमच्या मातंग समाजाच्या विरोधात बोलताय तुम्ही. नाही 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 नाही, ही ऐका ऐका सर. की, ऐका आम्ही ऐका आम्ही ऐका पण सर. आम्ही पण हो आम्ही सर सर सगळे सर बरोबर. सर. हा तुम्ही हा. माळी समाजाचा आहे ना? हो, माळी समाजाचा. तुम्हाला माहित आहे का इतिहास मागचा? महात्मा फुलेंनी, सावित्री फुलेंनी शेण किंवा दगड हाणत होती, त्या टायमिंगला लहुजी साळव्याने आपल्या महात्मा फुलेंनी मदत केली, त्यांच्या पाठीशी उभं राहिले. आपलं संबंध चांगला आहेत बरं पहिल्यापासून. का साठे ऐका ऐका साहेब, ऐका की ऐका माझं पहिलं. हा महात्मा फुलेंच्या पाठीशी उभा राहून लहुजी साळव्याने मदत केली. शिक्षणासाठी आमचे मुक्ता साळवे त्यांच्या शाळेत पहिल्यांदा घातल्या. आपलं तुमचं संबंध चांगला आहेत, आपल्या जातीचं मातंग समाज आणि माळी समाज एक आहेत. आपल्या बाळवणीची कावड असती तर मांगमाळीचीच कावड असती सर. ऐका. आणि तुम्ही बोलताना जरा थोडस आमच्या साठे सर ऐका. साठे सर आहेत का ना, साठे सर. हा साठे सरांवर
10 वर्ष साठी सर त्यांच्या संकट राहिले. आमदारकीची वेळेस प्रचार केला, जे सगळ्या गोष्टीत प्रचार केला. आमदार साहेबांनी मी त्यांच्यावर अन्याय सा- केला. ऐका आता ऐका साहेब ऐका माझं मी ऐका की तुम्हाला माझं बोलायचं ऐका नाही की देतो. 2 मिनिटं ऐका की काय तुम्हाला होतं बोलायचं. परत तुम्ही लय बोलून पुढे गेला का नाही परत मला ती मुद्दा राहतोय ना लक्षात जातोय ना माझ्या मग मला बोलून दे की मध्ये आधी. बरं बोला. हा विषय काय झालाय माहितीये का गेली 10 वर्ष झालं साठी सर जानकर साहेबाबरोबर आहेत आणि मी बी गेली 15 वर्ष झालं जानकर साहेबाबरोबर आहे. ऐका साठी सरांचं माझं संबंध एकदम चांगला आहे. मी त्यांना चुकीच्या पद्धतीने एक शब्द सुद्धा म्हणजे संविधानाच्या बाहेर जाऊन मी बोललो नाही. नाही नाही सर 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 ऐका सर की, सर, ऐका ऐका की. तुम्ही काय म्हणला? हा. 50,000 आणि नाही, 60,000 नाही, दिसतो नाही, पर नाही, ऐका. ऐका की, एक माझं- मिनिट माझं एक मिनिट ऐका. एक मिनिट ऐका. हा, मी हा, पत्रकारच आहे. तुम्ही काय म्हणला? 50,000 आणि 60,000 ही सुपारी घेऊन राजकीय पुढे भाजण्यासाठी. ऐका ना, कोणाला बोललोय ऐकता ना का मी तुम्ही? जी कोणाला ऐका की ऐका की हम्म. ऐकताल का नाही तुम्ही? माझं ऐका की तर ऐकत जावा. समस्या आणि व्यवस्थित ऐकणं आपल्या बाबासाहेबानं, अण्णाभाऊ साठेने, महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे. आपण 100% चळवळीचे लोक आहे. ऐका सांगितलंय ऐका चळवळीत सर. लोक आहे. अहो ऐका सर. तुम्ही माझं ऐकण्यासाठी साहेब मी तुम्ही तुमचं माझं ऐकणार ऐकणं- सर. ऐका सर, मी तुमचं ऐकणार. बरं हा, ठीक आहे तुम्ही बोला. आपण चळवळीची लोक आहे. हम्म. तुम्ही पुरंदवड्याचा आहे, मी येळापूरचा आहे. पण मला काय म्हणायचं आहे, तुम्ही ह्याचा पाठपुरावा केला पाहिजे की आम्ही ज्या टायमिंगला गेस्ट हाऊसला काल बोललो, नंतर जीवन भैया तिथं जाऊन आले. हम्म. पण ती जाऊ द्या, त्याचा बी विषय नाही. जावा ना जावा, त्याच्या ज्याच्या लोकशाही दिलेली आहे त्यांनी जाणं ना जाणं त्यांचा कर्तव्य आहे. ऐका ऐका माझं. साठी तुम्ही साहेब, फक्त काय एक म्हणला? सुद्धा प्रतिनिधी एक सुद्धा आहे हो का एक सुद्धा प्रतिनिधी तिथं गेला नाही बरोबर आहे. ऐका आमदार साहेब आणि जीवन दोघं बी गेलती. आमदार साहेब आज अधिवेशनावर आल्यावर आज गेले ते. मी काय तुम्हाला म्हणलो मी बॅट मध्ये म्हणलो का हे आमदार साहेब जाऊन आले ते. पण आमदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला. मी नाही नाही आमदार नाही, साहेबाशी तुमच्याकडे पुरावा बोललो. आहे का? त्याचा पुरावा आहे का तुमच्याकडे? पाठपुरावा मी केला? आमदार साहेबाला माझं आमदार मी आमदार साहेब बोललेलं आमदार अहो, साहेबाला ऐका मी ना सर. विचारलेलं मी सगळं अहो, त्यांना शहानिशा करून बोललोय ना साहेब. अहो पिचे साहेब ऐका. हं. त्यांनी फक्त समाज कल्याणला फोन केलता फक्त. मी ऐका. काय म्हणतो सर ऐका ना. ऐका की 2 मिनिटं. बरं, बोला, आता तुम्ही बोला. साठे सराचा मागे इतिहास सांगत होता का ना 10 वर्षाचा. आता मी सांगतो हो. साठे सराचा इतिहास ऐका. बोला बोला. साठे सर एकदम जवळचं कोणाच्या जानकर साहेबाच्या. हा हाय की. तुम्हाला सांगतो 2000 आता हे 24 ला ज्या इलेक्शनला फॉर्म भरला होता जानकर साहेबाचा तेव्हा डमी फॉर्म साठे सराचा भरला होता. हो. साठे सर जवळच आहे आम्हाला माहिती आहे ना सगळं. आम्हाला सगळं माहिती आहे की खडान खडासाठी सराचं जानकर साहेबाचं काय संबंध आहे ते आम्हाला माहिती आहे ना. आम्हाला त्यांच्याकडून ह्या पद्धतीनं पोस्ट टाकायची अपेक्षा नव्हती ना कुठल्याच कार्यकर्त्याला तालुक्यातला. समाजाचा विषय येत नाही साठे साहेब एका समाजाचा काय विषय येत नाही. ही ऐका सगळं की, बहुजनाचं ऐका की, नेतृत्व ऐका की. करतात आहे ना पण जानकर साठे साहेब. सराला काय कमी आहे हो? काय काय साठे सराला कुठल्या गोष्टीत कमी आहे? आता काय करताय तुम्ही एकच पॉइंट धरून बोलताय. तुम्ही सर्वोच्च बाजूने बोलत नाही. साठे सरांचा आणि जानकर साहेबांचा संबंध होता तुम्ही म्हणताय मी बी म्हणतोय. 2 मिनिटं ऐका. मग माझं सगळ्या तुम्ही ऐका नाही गोष्टीचा- बोलणं. हा हा ऐका की सर, तुम्ही हा. माझं बोलणं ऐका. मी काय म्हणतो ऐका की मला काय म्हणायचं आहे, साठे सरांनी 10 वर्ष त्यांच्याशी संबंध ठेवलं का नाही? मग त्यांनी साठी ऐका- जानकर साहेबांनी काय केले त्यांचं एवढं. ऐका, मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो की ऐका की फक्त. हा हा जानकर साहेब आपलं साठे सरांनी जानकर साहेबाची 10 वर्ष संबंध ठेवलं. त्यांनी हर एक गोष्टीत हर ह्याच्यात त्यांना मदत केली का नाही? हम्म. आमदारकीच्या वेळेस जाऊन गावागावांनी त्यांचा प्रचार केला, गावागावांनी जाऊन त्यांचा गाजावाजा केला. आणि दुसरी गोष्ट त्यांना डिप्युटी सरपंच बी केलं. मान्य आहे? आहे का नाही? मग मला आहे. सांगा, जिल्हा परिषदेच्या वेळेस त्या आमदाराला लोक शिव्या देत होती. त्या लोकांनी आमदारांनी जिल्हा परिषदेचं सदस्य केलं. ऐकता का तुम्ही? तुम्हाला माहित आहे ना? ऐकतो की आता ऐकतो तुमचं ऐकतो की मी. आमदारकीच्या टायमिंगला जो जिल्हा परिषद सदस्य झालेला होता त्या सदस्यांना राम सातपुत्या संगत जाऊन त्या आमदाराचं धुणं भांडी सगळं धुतलं. धुणं भांडी काढली म्हणजे सगळं उकरून काढलं. बर त्याच जिल्हा परिषद सदस्याला तुम्ही जाऊन आपल्या साठे सरासनी डावलून तुम्ही त्याला काय म्हणते उमेदवारी दिली का नाही?
ना जिल्हा परिषद सदस्य झाले की आता दिल्ली द्यायचा आणि ह्याचा विषय नाही झालं अहो की. ऐका की तुम्हाला काहीच ऐकतो माहित नाही की. राजकारण येळापूरचं तुम्हाला माहित नाही हो साहेब. अहो, तुम्ही दिली की आता साठे साहेब मला मी समोरच होतो मला सगळी प्रक्रिया माहिती आहे मग त्याची. ही कुणाला द्यायला पाहिजे होतं? 10 वर्षे 15 वर्षे साठे साहेब उत्तमराव जानकरच्या बरोबर त्यांच्या आमदारकीची आता एक आता बरोबर तुम्हाला मी सांगू उपचार एक केला. ऐका ना, साठी साहेब ऐका तुम्हाला की सांगतो. त्याचं हा फळ हा असं द्यायचं होतं का? मी काय आणि तुम्ही म्हणतोय बाईट मध्ये तुम्ही काय म्हणता साठे ऐका सराला की तुम्ही साठे सराला उद्याच्याला विचारा एवढं काय किंवा माझा फोन ठेवल्या साठी सराची शिफारस केली का नाही. अहो मी तुम्ही काय म्हणलो होतं ती मंगळवेढ्याला आलतं ऐका मंगळवेढ्याला आलतं आणि मंगळवेढ्याला आल्यानंतर तिथं आमची बोलणं झालं ती बी आलतं तिथं मंगळवेढ्यासाठी सर अहो आणि मंगळवेढ्यात बी आमदारकी घोषणा तिथं झाली निरीक्षक होतं. तुमची, मंगळवेढ्यात बी घोषणा झाली, मंगळवेढ्यात बी म्हणलं ऐक होतं साहेब उत्तमराव जानकर काय म्हणले होते तुम्हाला उमेदवार देणार आहे मी काय. ऐका की आणि तुम 2 मिनिटं ऐका तर साठी सराला मी तिथं सुद्धा म्हणलो होतो की सर तुमच्यासारखा माणूस आता कोणाला देणार आहे ती कोणाला नाही देणार आहे ती ही मला माहिती ना. हे काय कसं आहे, शेवटी नेटात ठरवतो मी काय मालक नाही बरोबर आहे त्याचा. नाही बरोबर आहे की, बरोबर पण आहे. पण साठी सराला मी उमेदवारी मिळावं ही माझी सुद्धा इच्छा होती. हो साठी नाही सर कारण बरोबर आहे की, बरोबर मी आहे की. ओबीसी तालुका अध्यक्ष असताना साठी सर जिल्हाध्यक्ष होते ना ते बाबा हे अल्पसंख्याक हो बरोबर होती की अनुसूचित जातीच्या ह्याच्यात हो. अनुसूचित हो. जिल्हाध्यक्ष आहेत. मग मी साठी सराचा विषय फक्त विषय काय झाला माहितीये का मागचा इतिहास जर आता तुम्ही 10 वर्षाचा काढा म्हणजे प्रत्येक गोष्टीला असं हे होऊन जाणार. विषय तात्पुरता ह्याचा सांगतो मी. मग त्या मी काय दिवशी म्हणतो त्यांनी ऐका की पोस्ट टाकली त्या पोस्ट मध्ये तुम्ही एक तुम्ही शब्द त्या धरताय. पोस्टाचा पाठपुरावा करायचा होता ऐका नाही नाही सर. नाही 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 पाठपुरावा नाही ऐका ऐका नाही तुम्ही तुम्ही एक डायरेक्ट काय पोस्टचा म्हणला एक शब्द ऐका की एक ऐका शब्द तुम्ही तुम्ही काय म्हणला ऐका पकडताय. मला सांगा ऐका तुम्ही काय सराचा म्हणला. किती शब्द आहेत त्यात चुकीच्या पद्धतीने सांगा नाही बरं नाही चुकीच आमदाराची बोलायला त्यांना परवानगी आहे, त्यांना लोकशाही आहे नाही 19 कलमानुसार त्यांना अधिकार दिलेला आहे संविधानाने मग की आमदाराचं समर्थन किंवा आमदाराचा कार्यकर्ता म्हणून किंवा नाही नाही, नाही, लोकशाही मला आमदाराचा बी मला बी ऐका अधिकार आहे ना बोलण्याचा हो. मग तुम्ही असं बोल नका ना सुपारी घेतली 60,000 घेतल्यात आणि साठे सर स्वतःची पुळे बांधण्यापासून नाही नाही राजकारणाचे नाही आहे नाही असं नाही बोलला नाही तुम्ही. हो, असं असं नाही. तुम्ही फोन करायचा साठी सरांनी किंवा सचिन रणदिवेने आता सचिन रणदिवे काय म्हणतो तुम्ही पोस्ट त्याला तर हो त्या का? सचिन देव सोडायचे. नाही 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 ऐका त्यानं ऐका पोस्ट काय टाकली ऐका ऐका सांगतो. मी काय सांगतो ती तुम्हाला मी सचिन रणदेवापर्यंत आलो नाही, सचिन रणदेवापर्यंत येणार आहे. फक्त साठे सराचा आधी मला तुम्ही पहिल्यांदा तुम्ही तिथे म्हणला ना साठे सरांनी राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःची सुपारी म्हणजे आमदार साहेबांची सुपारी घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांनी ही म्हणजे पोस्ट केली. आता ऐका ऐका की ऐका तुम्हाला माझं साठी सराची अहो, एवढी ऐका बदनामी वाटते. ऐका हा, ऐका हा, हा, तुम्हाला असा बोलण्याचा अधिकार नाही. तसं नाही आम्ही मग त्यांना पहिली पण गोष्ट घ्यायचा तसा ऐका अधिकार ना नाही ना. ऐका तुम्ही त्याचा पाठपुरावा केला का साठे ऐका सरांचं की, किती खच्चीकरण केलं साठी ऐका ना साहेब, तुम्ही ऐका. माझं ऐका की साठे सरांचं किती खच्चीकरण केलं आमदार साहेबांनी किती खच्चीकरण केलं मला सांगा. आमदार साहेबासाठी त्यांनी ऐका माझं बोलणं तुम्हाला मी चॅनल देतो बोलायला. आमदार साहेबासाठी किती त्यांनी जातले किती पळले आमचा विरुद्ध मातंग समाजाचा आमदार साहेबाला असताना सुद्धा साठे सर काय म्हणायचं नाही आमदार साहेब चांगले आहेत आमदार साहेब असे करतात आमदार साहेब तसे करतात. मग मला काय म्हणायचं आमदार साहेबांनी शब्द दिलता जिल्हा परिषदला साठे सर तुम्हाला मी येळापुरातनं उमेदवारी देतो. मग त्यांनी उमेदवार देतो म्हणल्यानंतर तयारी केली. आम्ही 150 लोक गेलो आमदार साहेबाच्या बंगल्यावर 200 लोक धरीशील पाटलाच्या बंगल्यावर गेलो. ऐकताय का. ऐकतो की तुमचं ऐकतो की मला हा बरं- 200 लोक धरीशील पाटलाच्या बंगल्यावर गेलो 100-150 चेअरमन साहेबाच्या बंगल्यावर गेलो. मी रात्रीचा चेअरमन साहेबाला फोन केला तुम्ही आमच्या मातंग समाजावर अन्याय करताय वेळोवेळी अन्याय करताय. ग्रामपंचायतच्या वेळेस बी रणजितच्या वेळेस रणजितच्या टायमिंगला आम्ही मातंग समाजाचा उमेदवार द्या म्हणत होतो त्या टायमिंगला दिलं नाही. आणि दुसरी गोष्ट जिल्हा परिषदला सुद्धा तुम्ही आम्हाला उमेदवार देतो म्हणला तुम्ही दिली नाही. तुम्ही आमदार साहेब आमच्या मातंग समाजावर तुम्ही अन्याय करताय तुम्ही आमच्या समाजाला फसवताय तुम्ही आमदार फसवा आमदार आहे असं म्हणून मी त्यांना बोललोय मोबाईलवर. हा मग मला सांगा तुम्ही काय म्हणला राजकीय पोळी भाजण्यासाठी साठे सर पोस्ट करतात की 60,000 आणि 50,000 सुपारी घेऊन ही राजकीय पोळी भाजण्यासाठी साठे सरांनी हे केलंय. मग मला सांगा त्यांना काय कमी आहे त्यांना लाख रुपये पगार आहे अहो, एक मिनिट मी सुपारी सांगतो, घ्यायची मी काय गरज सांगतोय. आहे.
ऐका की साहेब साहेब 2 मिनिटं माझं ऐका की, आता तुमचं ऐकली की मी हा आता आता सगळं. तुम्ही बोलू शकताय. आता मला बोलू द्या, एकच मिनिट बोलतो मी तुम्हाला, एकच मिनिटात सांगतो. साठे सरांनी जी पोस्ट केली हम्म. काय, ही पोस्ट किती प्रचंड, प्रत्येक शब्द त्याचा कसा वाटतोय तुम्हाला, तुम्हाला आवडतो का तो शब्द? पदयाकडे नाही हो, तो मुख्याध्यापक पदयाकडे राहायचं ते म्हणजे काय त्यांचं म्हणतात, त्यांची काय पोस्ट असेल त्याच्या पद्धतीने ती पोस्ट करणार ना. का तर अहो अशी आमदार पोस्ट साहेबाचं मग उलट आम्ही म्हणलो की साठे सर प्राध्यापक नाही, मी त्या पोस्ट बाईट मध्ये म्हणलोय बरं असू द्या की. प्राध्यापकाकडं एवढ्या चुकीच्या पद्धतीने पोस्ट करणं ही समाजाला अपेक्षित नाही, कुठल्याच नाही, समाज का म्हणून अपेक्षा नाही. नाही, का अपेक्षा नाही, आम्हाला आमदार साहेबांनी फसवायचं आणि आमदार साहेब तुम्ही बाजू आता हे उचलून बघा, तुम्ही ऐका ऐका. वैयक्तिक विषयावर येताय, आमदार नाही 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 साहेबांना नाही फसवलं नाही, त्याच्यावर फसवलं ना, येताय तुम्ही. आमच्या समाजाला फसवलंय. म्हणून तर साठे साहेब आम्हाला, साठे साहेबांनी ती पोस्ट केली का, तर आमदार साहेबांनी त्यांना फसवलंय. आमदार हो का, साहेबांनी मातंग तुम्ही समाजाला साठे सर ऐका फसवलंय. काय, साठे सरांना आमदार साहेबांनी फसवलं म्हणून साठे सरांनी पोस्ट केली, आणि करणारच ना. साठे सरांनी ऐका की साठे सरांनी पोस्ट केली म्हणून आमदार साहेबाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही बोललो. आमचा यात काय वैयक्तिक तसं काही नाही साठे सर तसं आम्हाला बोललं नाही. नाहीत ना. ऐका ना ऐका की, हा वैयक्तिक बोलले नाहीत, ती बोलणार बी नाहीत आणि त्यांचे शब्द हा, सुद्धा तोंडातून तुम्हाला येणार नाही. मी काय आम्हाला म्हणतो, साठे सर म्हणजे आमच्या अण्णाभाऊ साठे सारखे आणि अहो बाबासाहेबासारखे. आम्ही सगळ्यालाच, आम्ही हा प्रत्येक माझ्या घरात येऊन आता बघा, महापुरुषाचं सगळ्या आम्ही माडे असलो म्हणजे नुसतं आम्ही महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचाच फोटो लावत नाही, घरात नसतो, नुसता फोटो लावणं सुद्धा ही नाही. आमच्या घरात सगळ्या महामानवाचा फोटो आहेत, आणि प्रत्येक महामानवाची सगळं कार्यक्रम मी करतो. तुम्हाला कधी बी मला व्हॉट्सअपवर हाय करा, मी सगळे फोटो टाकतो तुम्हाला. नाही, पण कधी तुम्ही कधी काय काय ऐका की केलंय मी, ऐका की, आणि मी एखादा चळवळीतला चळवळीला आहे, कार्यकर्ता ऐका की सर. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, मी रस्त्याची लढाई केलेला आहे, माझ्या अंगावर धाकीची जायच्या लोकांच्या, शेतकऱ्यासाठी काय आंदोलन केलेल्याची. कोणावर अन्याय झाला की आम्ही तिथं मिनिटात जातो. आम्ही असं काय नाही की कोणाला आम्ही चुकीच्या पद्धतीने बोलत नाही, पण एखाद्याने जर आमच्या नेत्यावर बोललं चुकीच्या पण मला काय पद्धतीने म्हणायचं तर होतं आम्ही माहिती आहे बोलणार. हा का, ऐका की मला हम्म. नेता तुमचा आता झालाय हो. अहो सगळ्या तुम्ही नेत्यात ऐका तसं नाही, ऐका, आमचं म्हणजे तुमचं बी असेल, तुम्हाला नाही मला नाही नाही तुम्ही नाही, मान्य ऐका करा नाही तर ऐका नका ऐका, करू. जोपर्यंत आमचे नेते उत्तमराव जानकर हा आमदार व्हायचे आधी हा मधनं सायकलीवर येत होतं. ऐका मी काय म्हणतो, ऐकताय का, बर सायकलीवर येत होतं, तेव्हापासून आम्ही आमचा नेता समजतोय आम्ही. आणि पहिली गोष्ट, मातंग समाजाने त्यांना ग्रामपंचायतचे सदस्य निवडून देण्याचं फुल 4 नंबर वार्डात त्याला निवडून दिलंय पहिल्यांदा. त्यांनी बी सगळ्या समाजाला धरूनच नाही चालतील नाही की नाही हो. नाही, ऐका की माझं राव तुम्ही. हा त्यांना आम्ही 4 नंबर वार्डात एवढ्या मतानं निवडून आणलं की हम्म. आयुष्यात कुठल्या मतदानाने त्यांना निवडून आलं नाही. आणि ते निवडून आल्यानंतर त्यांनी सरपंच पद त्यांनी भोगलं मातंग समाजाने निवडून आल्यानंतर. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी वेळोवेळ आणि ज्या ज्या गोष्टीवर आमच्या मातंग समाजावर त्यांनी अन्याय केलाय. बरं आता हे बघा, ही बाकीच्या गोष्टी तुम्ही त्यांनाही तुम्हाला बोलू माहित आहेत शकता. का, हं. नाही नाही, आहेत का त्यांना बोलू माहित, शकता तुम्ही आमदार साहेब. नाही नाही तुम्हाला माहित आहेत का ही गोष्टी. नाही ही गोष्ट ऐका की मी काय म्हणतोय, ह्याचं उत्तर मी नाही देऊ शकत. तुम्हाला माहित आहेत का ही गोष्टी. अहो पण हे सगळ्या त्या बाकीच्या गोष्टींचं मी नाही ना उत्तर देऊ शकत. मग ही तुम्हाला ऐका ना सर, ऐका की सर, जे तुम्ही मला विचारताय, मी जे बोललोय त्याचं उत्तर मी तुम्हाला मी दिलंय. काय सांगतोय का की तुम्ही आमदार साहेबाच्या ह्याच्यामुळे बोलल्यामुळे मला ती खालच्या मागच्या बाजूला जावं लागलं. मग तुम्ही लय लय 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी गेल्यावर मग ह्याचं काय आहे, ह्याला म्हणजे मी कसं बोलणार हो एवढं आवाज सगळ्या लागतं की. बरं आम्ही त्यांना साथ दिली, 30 वर्ष साथ दिली आमदार साहेबा संगत, खांद्याला खांदा, आणि त्यांच्या संगत आम्ही फिरलेले लोक मातंग समाजाचे आहे. आणि सर बी त्यांच्या संगत वेळोवेळी 30 वर्ष झालं त्यांच्या संगत फिरतात. अहो मग आहे की सराला आणि ऐका ना सर, ऐका की सराला सर, ऐका की अजून माझं, विचार. ऐका की 2 मिनिटं तुम्हाला बोलायचं ना देतो. मी काय म्हणतोय, आमच्या देशमुख लोकांनी आमच्यावर अन्याय केला, आणि आमच्यावर अन्याय झाल्यानंतर आम्ही काय केलं की आम्ही कुणाला निवडलं की आमचे उत्तमराव जानकर साहेब आमचं काहीतरी चांगलं भलं करतील ह्याच्यासाठी निवडलं 30 वर्षापासून. ऐका, निवडलं, त्यांच्या पाठीशी आम्ही 30 वर्ष झालं. आमचा 4 लोकांचा विकास झाला, पण काही लोकांचा अजून विकास झाला नाही 30 वर्ष ना. आमच्या महिलेसनी बाथरूम नाहीत, आमच्या महिलेसनी संडास जायला कापड लावावं लागतं त्या बाथरूमला,
आणि संडासला बसावं लागतंय. मग मला सांगा, ही उत्तमराव जानकर आमदार साहेबांनी दिसत नाही का? आम्ही वेळोवेळी अर्ज दिल्यात, वेळोवेळी आंदोलन केल्यात, त्यांनी ह्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणताय की साठे सरांनी 60,000 रुपये घेतलं आणि त्यांनी सुपारी घेतली ना असं केलं. आता याच्यावर बोला. काय बोलणार आता तुम्ही आता काय बी गोष्टीचं मी उत्तर माझ्याकडे आता कसं द्यायचं तुम्हाला? नाही काय नाही मग तुम्ही मग आता ते तुम्ही ह्याचा ग्रामपंचायतचं नाही तुम्ही नाही आता नाही ते नाही, ऐका की ऐका की बाथरूमचं ऐका टॉयलेटचं आता 20 मी वर्षे कसं बोलणार? नाही नाही मग तुम्ही ह्याचा 20 वर्षाचं पाठपुरावा मी केला कसं पाहिजे का उत्तर नाही? सर देणार? सर 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 ऐका, ह्याचा पाठपुरावा केला पाहिजे का नाही? तुम्ही ह्याच्यावर बाईट द्यायच्या आधी यालापुरात येणं महत्वाचं होतं, उघड्यावरीत येणं महत्वाचं होतं. त्याचा पाठपुरावा केला पाहिजे की साठे सरांनी का बाईट दिली आणि साठे सर का बोललं. ह्याच्यावर तुम्ही डिसिजन अहो पहिल्यांदा सगळं माहिती आहे की ऐका सर, आम्ही नाही 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 ऐका माझं. तुम्ही ह्याचा पाठपुरावा केला पाहिजे होता की आमदार साहेबांनी मातंग समाजावर किती अन्याय केला, ही तुम्ही त्याचा पाठपुरावा केला पाहिजे होता. नाही नाही किंवा नाही. नाही मातंग अन्याय केला, समाजावर कुठं ऐका अन्याय हो. केला? अजय सकटला पंचायत समिती सदस्य केलेला तुम्हाला दिसत आवाज नाही? त्या अजय सकट सोडा हो. अजय सकट आमच्या समाजाचा नाही, तो बुद्ध समाजाचा आहे, त्याने बुद्ध धर्म स्वीकारलाय. ऐका असं कसं बोलता राव? मग अहो तुम्ही ऐका चुकीच्या ना, पद्धतीने बोलता. माझं ऐका की त्या अजय सकटला मी लाईनवर घ्या. नाही नाही, मी अजय काय सकटला बोलतो नाही ऐका काय सर केलं. सर सर ऐका ऐका 2 मिनिटं. मग मला सांगा, ही आमच्या जी काय वेदना आहे त्या मी आमदाराला बोलणार का कोणाला बोलणार? आता ते नाईक नवरे कोण आहे कोणतं नाही नवरे खालचं? काय माहित नाही. हा काय झालं? तसं नाही, मग तुम्ही म्हणताय अन्याय केला समाजावर. कुठं केलाय हो समाजावर? कुठल्या समाजावर अन्याय? अहो आमदार साहेबांनी येळापूरच्या कधी- समाजावर अन्याय केला. आमदार साहेब येळापूरचे आहेत. येळापूरच्या तर मातंग समाजावर अन्याय करत असलेला आमदार साहेब, तर अहो, मग काय तालुक्यातल्या उपयोग आहे? सगळ्या नाव केला. अहो असं मी कसं काय राव सांगतो तुम्ही ऐका बोलताय? सर, तुम्ही पिसे साहेब ऐका. आमदार साहेबांनी आमच्यावर अन्याय केला आम्ही म्हणतोय, आम्हाला दिसतोय. आमच्या पोटात एवढी कळ येते की बोलायचं काम नाही. 2 वर्ष झालं आपल्या अण्णाभाऊ साठेंचा पुतळा मला महेंद्र साठेला काढायला लावला, हनुमंत वंजाडेला आणि मला. काय हं, हं, आपल्या नॅशनल हायवेची अडथळा येत होता. हं, आम्ही हं. 3-4 महिना आम्ही बंद केलता रस्ता, आम्ही होऊ दिला नाही. आम्हाला आमदार साहेबांनी बोलवलं बंगल्यावर की ही पुतळा काढायला लागतोय आणि माझा ऐका, मी तुम्हाला ही जागा दावतो, ह्या जागेवर तुम्ही पुतळा बसवा. मग आमदार साहेबाचं ऐकून आम्ही महापुरुषांचा अख्ख्या महाशिरस तालुक्याच्या मातंग समाजाचा विरोध करून आम्ही पुतळा कुठे बसवला? पाठीमाग बसवला. हं, ऐका बरं का, ही महत्वाचा इच्छा आहे साहेब. हं. आणि ही पुतळा आम्ही मागे बसवला आणि 2 वर्ष झालं पुतळ्यासाठी जी काय हे करायचं आहे त्याच्यासाठी आम्हाला आश्वासन दिलं आमदारकीचे येळत. आणि दुसरी गोष्ट, इलेक्शन चालू होतं आमदारकीचं. हं. माझे मेजर आपलं माझ्या हे असतात का सैनिक, हं, हं. त्यांची पहिल्यांदा मी मीटिंग घेतली आमच्या ह्याच्यात कॅन्टीन मध्ये, मेजरच्या कॅन्टीन मध्ये 200 मेजर आलते. अख्ख्या तालुक्यातनं 200 मेजर लोकांची संख्येतनं बोलून मी सांगितलं की बाबा आमदार साहेबाला निवडून आणायचं, आपल्याला कॅन्टीन तयार करणार आहे, कॅन्टीनचं ही तयार करणार आहे. ते अजून 2 वर्ष झालं कॅन्टीनचं त्याचा नकाशा सुद्धा काढला नाही, त्याचा पाठपुरावा सुद्धा आमदारांनी केला नाही. काय हं. हा मग आता सैनिक म्हणते ते आपण आमदाराच्या विरोधात आंदोलन करू. मी म्हणलं थांबा, अजून बी 3 वर्ष आमदाराचे हे आहेत, आपण आताच नको काय उचलायला पाठपुरावा. ते बी झाला विषय. आमच्या अण्णाभाऊ साठेंचा पुतळा मागे काढायला लावल्यानंतर त्यांनी, आम्ही त्या दिवशी बाईट दिलती. बाईट दिल्यानंतर सचिननं काय केलं की आमच्या अण्णाभाऊ साठेचा पुतळा आमदार साहेबांनी काढायला लावला, त्याचा पाठपुरावा केला नाही, काय नाही, आम्हाला फसवलं आमदार साहेबांनी. म्हणून 1 ऑगस्टला मी त्याला फोन केला हं. की आमदार साहेबाच्या बंगल्यासमोर आपण आंदोलन करायचं, उपोषण करायचं. हं. मी सांगितल्यानंतर त्यानं पोस्ट सोडली की 1 ऑगस्टला उत्तमराव जानकरच्या गरुड बंगल्यापाशी आम्ही उपोषण करणार, म्हणून मी त्याला सांगितलं होतं. त्याने पोस्ट केली आणि तुम्ही काय म्हणला की 60,000 रुपये घेऊन एक आमचा पत्रकार आहे वरचा, त्यानं पोस्ट केली. त्यानं पोस्ट माझ्या सांगण्यावरून केली. सर तुम्ही असा आरोप करू शकत नाही. तुम्ही ह्याच्या ऐका अगोदर- ऐका माझं ह्याच्या ऐका, नाती तुम्हाला पत्रकार channel देतो. ऐका की, ती ऐका पत्रकार आहे ऐका ना, ऐका ऐका की. नाही माझं ऐका ते. हं, मी त्याला सांगितल्यानंतर त्यानं पोस्ट केली हं, आणि त्याला तुम्ही म्हणताय की आमचा वरचा पत्रकार आहे ती 60,000 रुपये घेतोय आणि
आमदार साहेबावर उपोषण करतो ना असं करतो, तुम्हाला त्याचा काय अधिकार आहे? तुम्ही त्याचा पाठपुरावा केला का हो? त्याला ऐका की नाही 2 नाही मिनिटं नाही, ते ऐका की ऐका माझं तुमच्या पहिलं. ऐका तुम्ही की सचिनचं आमदार ऐका साहेबाला की ऐका, सचिन मी आमच्या आमदार साहेबाला भागातला आहे, फोन लावू का आम्हाला माहिती आहे तुमच्या? की सगळं. माझं ऐका की साठी आमदार साहेब साहेबाला फोन लावू का, लाईनवर घेऊ का? तुम्ही एवढं बोलला, मी आता मला 2 मिनिटं बोलू द्या की. ऐका ना, माझं पूर्ण होऊ दे की, माझं पूर्ण होऊ दे की. हा बोला बोला बोला. आमदार साहेबांशी फोन लावू का? त्यांनी आम्हाला पुतळा नाही काढायला काय लावला का नाही सांगा. फोन लावायची काय गरज नाही, बोला की तुम्ही मला बोला की. हा मी आमदार साहेबाच्या एवढा जवळचा माणूस आहे. हम्म. मी एवढ्या जवळच असून सुद्धा मी नाराज आहे आमदार साहेबावर. का तर महापुरुषांवर महात्मा फुलेचा जर पुतळा काढला असता आणि तुम्हाला तर त्यांनी डावललं असतं, तर तुम्ही सुद्धा त्यांच्या विरोधात गेला असता का नसता? अहो मी काय म्हणतोय, मी गेला असता का नसता सांगा मला. अहो मी काय म्हणतो 2 मिनिटं ऐका की. बोला. काय असतंय माहितीये का, ही तुम्ही बोलताय ठीक आहे, तुम्ही जाऊन तुम्ही म्हणताय मी, पण सचिनजी बोलला ऐका, सचिनजी ही प्रत्येक वेळेस ही करतो, मागच्या वेळेस सुद्धा त्यानं तुम्ही मागचं सगळं त्याचं काढा की. अहो मला काय म्हणायचं ऐका की, हा हा तो विरोधात तुमच्या असेल किंवा नसेल, नाही, पण नाही, त्यांनी विरोधाचा विषय ऐका ना सर, हा महापुरुषांच्या पुतळ्यासाठी त्यानं आमच्या येळापूरचा पुतळा आमदार साहेबांनी पुतळा काढून मागे घ्यायला लावला. मग मी त्याला सांगितलं होतं की सचिनराव तुम्ही बाईट द्या किंवा पोस्ट करा की महेंद्र साठे आणि सचिन रणदिवे गरुड बंगल्यासमोर 1 ऑगस्टला उपोषण करणार आहेत, आणि कुठलाही मायकला आला ना आणि अडवलं तरी त्याच्या आमदार साहेबाच्या बंगल्यासमोर आम्ही उपोषण करणारच आहे, किती देणं ठेवा. मी त्याला सांगितलं होतं. तुम्ही काय म्हणला, 60,000 रुपये घेतलं, 50,000 रुपये घेतलं आणि आमदार साहेबाच्या बंगल्यासमोर उपोषण करण्याचा पोस्ट केली. मग मला सांगा, तुम्ही त्याचा पाठपुरावा करा हो सर. तुम्ही आपल्या ओबीसीचं आणि अनुसूचित जातीचा संबंध आपलं चांगला आहेत का नाही? अहो आता बोला, तुम्हाला काय बोलायचं तेवढं बोला. शांतपणे ऐकतो. सगळे समाज, सगळीच महापुरुष, सगळेच लोक आम्ही आंदोलनात सगळ्यांबरोबरच असतो. आम्ही असं काय नाही की एका आमच्या समाजावर अन्याय झाला म्हणजे आम्ही येतो, असं नाही. आम्ही तुम्ही प्रत्येक- आमदार पण साहेबाचं विषय काय माहितीये ऐका, का, आमदार साहेबाचं तुम्ही समर्थन करताय, आमदार साहेबाचं समर्थन करताय म्हणजे आमच्या मातंग समाजाला तुम्ही चुत्तीय समजताय, तुम्ही खाली समजताय आम्हाला. बोला की. काय बोलणार तुम्हाला नाही बरोबर आहे ना तुमचं. तुम्ही म्हणजे आमच्या जाती पक्षी उच्च जातीचं माणसं आहे ना तुम्ही. आमच्यावर तुम्ही टीका करणार, तुम्ही आम्ही दलालच आहे म्हणणार, तुम्ही आमच्याकडून आम्ही नाही. कोणाकडून पैसेच घेतले, आम्ही तुम्ही- सुपारीच घेतले तुम्ही- म्हणणार ना तुम्ही- तुम्हाला. तुम्ही साठी का साहेब तर तुम्ही पहिल्यापासून आमचा फक्त- आम्ही चुकीच्या ऐका, पद्धतीने आम्हाला बोलताय. मी इंग्रजांनी नाही आम्हाला आम्ही घोषितच तुम्हाला- केलंय हो नाही नाही सर. आम्ही तुम्ही तुम्हाला- ऐका, आम्हाला तुम्ही आमदारांनी चुकीच्या घोषितच केलंय. आपलं इंग्रजांना मी घोषित केलंय ना. आता तुम्ही आमदारासाठी बी तुम्ही ओबीसीची माणसं लवजीनं तुमच्यासाठी एवढं योगदान दिलं, आणि तरी बी तुम्ही आमच्या संकट तर म्हणत असाल साठे सरांनी सचिन रणदिवेंनी सुपारी घेतली आमदाराची. ही तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही त्याचा पाठपुरावा करा, कोणी सुपारी दिली कोणी नाही ह्याचा पाठपुरावा करा आणि मग बोला हो. तुम्ही बाईट दिली म्हणजे मीडियाला तुम्ही बाईट दिली म्हणजे ही काय तुम्ही काय ही झाला नाही. ठीक आहे चालतंय. नाही चालतं नाही, ह्याचं प्रश्नाचं उत्तर द्या. ठीक आहे चालतंय. घेतलं की आता ऐकून घेतलं तुम्ही नाही, नाही, बोलला, बोला ना, आता बोला मी की. आता ऐकलं. मी शांत राहणार, नाही तुम्ही आता काय काय बोलायचं बोला. बोलणार तुम्ही, आता काय तुम्ही काय म्हणजे आता कुठलं म्हणून तुम्हाला आता काय म्हणून मी आता बोलू, आता राहू द्या. अहो ठीक आहे तुम्हाला आमदाराच्या किती चुका सांगू मला सांगा. ठीक आहे बोलू परत साठी साहेब आपण. नाही, माझा नाही, मोबाईल नाही, डिस्चार्ज ऐका झालाय. सर, ऐका सर, सर तुम्ही टाळाटाळ करू नका. नाही टाळा करत नाही, माझा 1% डिस्चार्ज झाला. स्क्रीनशॉट नाही, पाठवतो नाही, तुम्हाला. नाही, ऐका ऐका की, ऐका सर. नाही नाही मी- टाळा करत नाही मी, अर्धा तास तुमचं ऐकतोच की हो साठी साहेब. पण माझा डिस्चार्ज मोबाईल झालाय. मी आमदार तुम्हाला साहेबांनी वाटलं सर आम्हाला- सकाळी मी तुम्हाला फोन ऐका करतो. ना, ऐका 2 मिनिटं ऐका फक्त. हा. आमदार साहेबांनी आमच्या मातंग समाजाला फसवणूक केली. आम्ही पोस्ट सोडतोय आणि उद्याच्याला महाराष्ट्राचा 27 तारखेला लातूरमध्ये मोर्चा आहे मातंग समाजाचा वर्गीकरणासाठी. ऐकताय का? हॅलो. ऐकतो की, बोला की. हा, 27 तारखेला वर्गीकरणाचा मोर्चा आहे. हम्म. तिथं आम्ही आमदार साहेब मातंग समाजाला फसवणूक करतात, दिशाभूल करतात. त्याच्यासाठी आम्ही त्या महाराष्ट्रात लातूरमध्ये आम्ही मातंग समाजाच्या लोकांनी सांगणार आहे.
आणि काल सचिन भाऊ बी बोलले, तुम्हाला माहिती सोडू का? अण्णाभाऊ साठे नातू. हॅलो हॅलो, ऐकता का सर? हॅलो, येतं आवाज ऐकतोय सगळं मी. मग ऐका. जय लहोजी, जय भीम. तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल तुमचा आभारी आहे आणि माझं काय चुकलं असेल तर तुमच्याशी दिलगिरी व्यक्त करतो. एवढं बोलून मी आता मोबाईल बंद करतो. ठीक. ओके, थँक्यू.